हाय सगळ्यांना, गुड मॉर्निंग। तर आजच्या व्हिडिओची सुरुवात बघा केली आहे सकाळच्या नाश्त्यापासून। तर नाश्ता करण्यासाठी बघा स्वामिनीला मी खुर्चीमध्ये बसवलं होतं। स्वामिनीच्या नाश्त्यासाठी मी घरामध्ये जे सॅरॅलेक बनवलं आहे ते त्याला खाण्यासाठी बनवले आणि शिवांशच्या नाश्त्यासाठी बनवलं होतं शिरा। शिवांशला शिरा खायचा होता म्हणून त्याच्यासाठी शिरा बनवला आणि आज सुट्टी असल्यामुळे सगळे आमची कामं उशिराने सुरू झालेली आहे। तर नाश्ता झाल्यानंतर बघा इथं मी स्वामिनीला आंघोळ घातली। तिने खाल्ले होतं त्याच्यामुळे तिला आंघोळ घातल्यानंतर लगेच झोप येते, म्हणजे तिला झोपायची सवय। तर ती काही झोपली नाही। तर व्हिडिओ पूर्ण बघा पुढं ती काय करत होती ते। मग नाश्ता वगैरे झाल्यानंतर तिची आंघोळ झाली, त्याच्यानंतर मी हांतरून वगैरे उचललं। मग शिवांश मला म्हटलं मम्मा मी झाडून वगैरे काढतो। तो इथं बघा शिवांश कसं झाडून काढतोय। सगळं सामान त्याने उचलून टेबलावरती ठेवलं। टेबलनंतर मी आवरून घेतलं आणि त्या एका साईडला बघा स्वामिनीला मी गाडीमध्ये बसवलं होतं आणि त्याच्यानंतर मी किचनमध्ये स्वयंपाकाला गेले। तर स्वयंपाकासाठी मी आज बनवणार आहे चण्याची भाजी। काल रात्री मी चणे भिजत घातले होते। तर भाजी एकदम साधी बनवणार आहे, बिना टोमॅटोची, म्हणजे टोमॅटो न घालता मी भाजी बनवणार आहे। तर भाजीसाठी मी चणे घेतलेत काल रात्री भिजवलेले, कांदा घेतलाय बारीक चिरलेला, जिरं, खोबरं, अद्रक, लसूण, बस एवढंच भाजीमध्ये टाकणार आहे मी। तर बघा कुकरमध्ये मी तेल टाकल्यानंतर तेल गरम झाल्यानंतर जिरं टाकलं फोडणीला, त्याच्यानंतर कांदा टाकला। कांदा व्यवस्थित परतून झाल्यानंतर मिश्रण मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं, म्हणजे की खोबरं, अद्रक, लसूण हे वाटून घेतलं बारीक। त्याच्यानंतर कांदा चांगला परतल्यानंतर त्याच्यामध्ये मसाले ॲड केले, म्हणजे घरगुती मसाला टाकला होता आणि लाल तिखट टाकलं, हळद, धने पावडर। तर हे सगळं व्यवस्थित परतून घेतलं। त्याच्यानंतर आपण जे वाटलं होता मसाला तो त्याच्यामध्ये ॲड केला आणि पूर्ण तो सुद्धा परतून घेतला। त्याच्यानंतर चणे ॲड करून त्याच्यामध्ये मग मीठ वगैरे टाकून गरम पाणी मी ॲड केलं आणि कुकरच्या शिट्ट्या काढून घेतल्या। त्याच्यानंतर बघा ही भाजी आपली छान अशी तयार झाली बघा, तरी पण खूप छान सुटली होती। आणि मी भात पण शेजारच्या कुकरमध्ये, म्हणजे 2 गॅस चालू होते, तर एका छोट्या कुकरमध्ये भातसुद्धा लावला होता, भात आणि ही चण्याची भाजी बनवली होती। चपाती पण बनवली, पण मी ती चपातीचं शूट काही घेतलं नाही। त्याच्यानंतर बघा स्वयंपाक झाल्यानंतर मी स्वयंपाकाची भांडे, नाश्त्याची भांडे घासून घेतली। त्याच्यानंतर गॅस वगैरे धुतला, समोरची स्टाईल धुतली आणि बेसिन वगैरे धुवून सगळं किचन क्लीन करून घेतलं। तर त्याच्यानंतर मी थोडा वेळ बसले तर स्वामिनी माझ्या इथं आली बघा लगेच। आणि हा व्हिडिओ छोटाच होता, जास्त काही शूट घ्यायला जमला नाही। तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा। पुन्हा भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।